नमस्कार. तर पुन्हा एकदा स्वागत तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मस्त असं फ्रेश पालक आला होता दारावरती विकायला, घेतला आणि लगेच घेतली भाजी करायला. तर पालक सगळा निवडून स्वच्छ धुवून घेतला. आता पालकाची भाजीसोबतच थोडेसे पालकाचे भजे करायचा विचार झाला, म्हणजे सासरे आले होते म्हणून. तर पालकाची भाजी धुवून चिरून घेतली आणि भाजी शिजण्यासाठी मी इथे पाणी गरम करायला ठेवलं. पाण्याला उकळी आली की सगळा पालक मी या पाण्यामध्ये सोडून देते. आणि आता पालक शिजतोय तोपर्यंत मी ना साईडला पीठ भिजवून घेतलं आणि एका वाटीमध्ये हे बेसन पीठ कालवून घेते. भज्यासाठी नाही तर भाजीसाठीच. हे बेसन पीठ आहे ना, हे भाजीमध्ये हाटलं जातं, पण ते माझ्याकडून काही प्रॉपर हाटलं जात नाही. माझ्याकडून थोडेसे त्यामध्ये गोळे होतात, त्यामुळं मग मी एका वाटीमध्ये हे बेसन पीठ कालून घेतलं आणि त्यानंतर भाजीमध्ये ते हाटून घेतलं. इथे हिरवी मिरची लसूण बारीक करून घेतला. आता कढईमध्ये मला भजे करायचे होते म्हणून पातेल्यामध्ये भाजीला फोडणी देण्यासाठी घेतली. तेल गरम झाल्यानंतर थोडंसं फोडलेला लसूण घातला. हिरवी मिरची लसूण बारीक केलेला तेलामध्ये परतून घेतला आणि त्यानंतर आपण शिजून घेतलेला पालक जो आहे बेसन पीठ काढून ठेवलं त्यात तो टाकला. आणि आता चवीनुसार मीठ टाकून एक साईडला माझा पालकाची भाजी शिजेल, दुसऱ्या साईडला मी गरमागरम अशा पोळ्या करून घेते. तर बघा, अगदी कमी गॅसवर ना तिकडे माझी पालकाची भाजी उकळत आहे आणि दुसरीकडे मस्त अशा ह्या गरम गरम पोळ्या बनवून रेडी होत होत्या माझ्या. सगळं आवरल्यानंतर आता घेतले भजे तयार करायला. आणि असे हे मस्त पालकाचे भजे, पालकाची भाजी आणि पोळ्या असा होता आमचा आजचा जेवणाचा बेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.